टाइम लागते एप्रिलच्या 15 माहित नाही सांगा दगड टोचू राहिली दगडा नाही मा याची हिच्यापेक्षा बरीच असेल ना. नाही आपले कार्यकर्ते असे का 50चं तेल जाळून द्यावं चहा प्यायला येतील पण मग पायात चप्पल घेणार नाही. तर जय शिवराय मित्रांनो, मी आहे छत्रपती संभाजीनगरचा ऋषी ब्लॉगर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल का आमच्या गाडीवर पाठीमागं काय आहे, तर सगळं काय सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लोकांनी पेरले गो हरभरे, आता ते खातील फुटाने. आमच्या जिंदगीत चालू आहे नुसते कुटाने. आणि पहिली गोष्ट तर मोटर जळल्याशिवाय आपल्या सीझनची सुरुवातच होत नाही. काय लावले पाण्याने 120च्या स्पीडनं खोलून घेतली मोटर. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघता, लाईक करता, पण फॉलो का करत नाही? फॉलोचं बटन द्या की राव तेवढं दाबून. त्यात आलो होतो देवाच्या पाया पडायला, देवाला म्हणलं काही घेऊन देऊन आपले प्रॉब्लेम कमी करून टाका. दिवसापासून मक्काचा पट्टा तसाच पडलेला होता, मग त्याची घडी घालून घेतली. आणि जसं गोल गोल बिंगून सरकार आपल्याला तिथंच आणून सोडतं, तसंच गोल गोल बिंगून फट्ट्याची घडी घालून घेतली. मग काय स्पेशल सचिन शेट आले होते आपली मोटर धरायला. मोटर आपल्या काळीवर ठेवली आणि काळीला धोमशीत निघालो होतो देवगावला. मित्रांनो, तुमच्याकडे पण असे काय मदत करणारे मित्र आहे का, हे कमेंट करून नक्की सांगा. मोटर दिली बस सुधार टाकून आणि आलो होतो आम्ही गावात. मग काय देवगावला आलो चहा नाही घेतली, असं कधी होणार नाही. मोटरीचं काम पण झालं होतं, मग मोटर घेतली आणि निघालो होतो आम्ही घरी. चला तर मित्रांनो, भेटू आपण परत एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण.